नालासोपाऱ्यात वैद्यकीय व्हिसा घेऊन मॅफ्रेडॉन ड्रग्ज तस्करी करणाऱ्या विदेशी महिलेला नार्कोटिक्स शाखेच्या पथकाने एका रिक्षा चालकासह अटक करून त्यांच्याकडून सुमारे 1 कोटीहून जास्त किमतीचे ड्रग्ज जप्त केले आहेत. पुढील तपास नालासोपारा पोलीस करीत आहेत. नायजेरियन महिला वैद्यकीय तपासणीसाठी व्हिसावर येऊन नालासोपाऱ्यातील प्रगतीनगर येथे राहत होती. मात्र तिचा व्हिसा संपल्यानंतर सुद्धा ती या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ड्रग्जची तस्करी करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. विदेशी महिला नागरिक व तिचा रिक्षाचालक साथीदार यांच्याकडून 520.8 ग्राम वजनाचा 1,04,16,000 रुपये किमतीचा मॅफ्रेडॉन हा अंमली पदार्थ जप्त करून अंमली पदार्थ विरोधी कक्ष गुन्हे शाखा यांनी कारवाई केली आहे. सदरची कारवाई अविनाश अंबुरे, पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा, श्री मदन बल्लाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी कक्षाचे प्रभारी पोलीस निरीक्षक सचिन कांबळे, पोलीस उपनिरीक्षक संतोष घाडगे, पीडी पाटील, SA आव्हाड, SS घेरे, पीडी टक्के, MP पागधरे, VA आवळे, AB यादव, लतादेवी एक्कलदेवी व DS इंगळे यांनी केली आहे. सर, काय सांगाल, एक महिला ड्रग्ज सह 1 कोटीचा ड्रग्ज पकडलेला आहे, काय नेमकी माहिती आहे? बालाजी नगर हनुमान मंदिर नालासोपारा या ठिकाणी एक महिला, नायजेरियन महिला रिक्षा चालकासह याचा MDचे पावडर घेऊन विक्रीसाठी येणार आहे अशी खबर आमचे नार्कोटिक्स सेलचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कांबळे यांना मिळाली होती. त्या खबरीवरून नार्कोटिक्स सेलच्या पथकाने हनुमान मंदिराजवळ वेगवेगळी वेशभूषा केली, जसे की फ्रूट विक्रेते किंवा काही रिक्षा चालक म्हणून असे बसले आणि त्यांनी त्या ठिकाणी ट्रॅप लावला. जेव्हा बातमीदाराने सांगितलं की ती रिक्षा आलेली आहे, ती रिक्षा आली त्यावेळेस त्यांनी त्यांना शिताफीने ताब्यात घेतलं आणि त्यांच्याकडून त्यांची झडती घेतली असता सदर महिलेच्या ताब्यामध्ये 506 ग्रॅम वजनाचं MD पावडर, एकूण किमती 1 करोड 1 लाख रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केला. त्याचप्रमाणे रिक्षा चालकाची झडती घेतली असता त्याच्याकडून देखील 56 ग्रॅम वजनाची MD पावडर, जवळपास 20 लाख रुपयाचा मुद्देमाल तो जप्त केला. ह्या महिलेच्या बाबतीत अधिक विचारपूस केली असता सदरची महिला ही 3 महिन्याच्या मेडिकल व्हिसावरती भारतात आलेली होती आणि ती व्हिसाचा मुदत संपल्यानंतर अवैधरित्या ह्या ठिकाणी राहत होती. त्यामुळे तिच्याविरुद्ध NTBS कायदा, त्याचप्रमाणे पासपोर्ट कलम 14 प्रमाणे नालासोपारा पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ह्या महिलेने अजूनही कुठून काय मुद्देमाल हा कुठून आणला त्याबाबत तपास चालू आहे आणि पोलीस अधिक तपास करून अजून काही तिचे साथीदार वगैरे कुणी आहेत का याच्याबद्दल माहिती घेत आहेत. सर, या ठिकाणी ही महिला आणि हा रिक्षा चालक यांची काय म्हणजे कशी मैत्री? अशी माहिती मिळालेली आहे की हा रिक्षा चालकाला ती महिला सतत घेऊन फिरत असते, ती कंटिन्यू त्याच्याबरोबरच असते. त्यामुळं आम्ही ह्या गुन्ह्यामध्ये त्याला सुद्धा आरोपी केलेला आहे. काय सांगाल, या ठिकाणी ज्या ठिकाणी राहते ही कशाबरोबर राहते, त्यांच्यावर ते पेईंग गेस्ट म्हणून राहते आणि ती कशा प्रकारे वास्तव्य करते याबाबत माहिती घेत आहोत. शक्य झाल्यास त्या घरमालकावर देखील कारवाई होणार आहे. कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा.